श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या अक्षता वाचन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, सध्या जो सोहळा सुरू आहे त्याचं महत्त्व काय? प्रज्ञा, खरं तर ही संपूर्ण यात्रा जी आहे ती देवाचा लगीन सोहळा म्हणून ओळखली जाते। सिद्धेश्वर महाराजांच्या जी आख्यायिका आहे त्यानुसार सिद्धेश्वर महाराजांच्या हातातला जो योगदंड आहे त्याचा विवाह सोहळा जो आहे तो कुंभार कन्येशी झाला होता अशी आख्यायिका आहे आणि तीच परंपरा गेल्या 900 वर्षांपासून सुरू आहे। सोलापुरातल्या सिद्धेश्वर मंदिरातल्या संमती कट्ट्यासमोर आपण आहोत आणि आपण बघताय की लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते सिद्धरामेश्वर भक्त या सिद्धेश्वर मंदिरा परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि अक्षतांचं वाचन या ठिकाणी झालेलं आहे आणि संमती वाचन झाल्यानंतर एकच जल्लोष जो आहे तो भाविकांकडून केला जातोय। खरं तर अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये कालपासून या यात्रेला सुरुवात झालेली आहे। यात्रेतला पहिला दिवस जो आहे तो यन्नीमज्जन अर्थात तैलाभिषेक सोहळा म्हणजे ज्याला आपण लग्न कार्यात एखादा हळदीचा सोहळा म्हणूया तशा पद्धतीनं काल हळदीचा सोहळा झाला आणि त्यानंतर आता सध्या लग्न सोहळा म्हणजे अक्षता सोहळा जे आहे ते पार पडलेले आहेत। खरं तर जशी ही यात्रा वेगळी आहे त्याच पद्धतीनं अक्षता देखील वेगळ्या पद्धतीच्या असतात। 5 वेळा संमतीचं वाचन जे आहे ते केलं जातात। यात्रेत प्रत्येक गोष्टीला मानकरी आहेत। ज्या पद्धतीनं योगदंड आहे योगदंडाची प्रतिकृती म्हणून नंदीध्वज समेटले जातात आणि 7 नंदीध्वज या यात्रेमध्ये असतात। या 7ही मानाचे जे नंदीध्वज आहेत त्याचे प्रत्येकाचे मानकरी वेगळे आहेत आणि त्याच पद्धतीनं ह्या संमती वाचनाचा मान जो आहे तो श्री तम्मा शेटे यांच्याकडे असतो आणि तम्मा शेटे यांनी नुकतीच ही संमती वाचलेली आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघताय लाखोंच्या संख्येनं सिद्धरामेश्वर भक्त जे आहेत ते या सोहळ्यासाठी आलेले आहेत। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या सोहळ्यामध्ये हजर आहेत आणि आपण बघताय की बाराबंदी घालून चंद्रकांत पाटील यांनी स्वतः या अक्षता सोहळ्याला हजेरी लावलेली आहे आणि आता त्यानंतर सिद्धरामेश्वर भक्तांना शुभेच्छा देत यात्रेच्या निमित्तानं देत आहेत। सोबतच देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे असतील, त्यांच्या कन्या प्रीती श्रॉफ असतील याही या सोहळ्याला उपस्थित आहेत आणि ते देखील शुभेच्छा या यात्रेच्या निमित्तानं देत आहेत। मी जसं म्हणालो की केवळ सोलापूर नव्हे किंवा महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या संपूर्ण राज्यातून वेगवेगळ्या राज्यातून सिद्धरामेश्वर यांचे भक्त जे ते यात्रेच्या सोहळ्याला येत असतात आणि तीच गर्दी जी आहे ती यंदाच्या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अतिशय शांतपणे जे आहे ही संपूर्ण यात्रा या निमित्तानं पार पडते। माजी राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे असतील हे देखील आपल्या परिवारासह यात्रेच्या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। अक्कलकोटचे राजे मालोजी राजे भोसले असतील यासारखे अनेक नेते मंडळी देखील या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत आणि पांढरे शुभ्र बाराबंदी घालून सगळे नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे स्वतः बाराबंदी घालून जे ते यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर संक्रांतीचा उत्साह देशभरामध्ये वेगवेगळ्या सणांनी साजरा केला जात असतो। सोलापूरसाठी ही एका अर्थानं दिवाळी असं म्हणावं लागेल कारण घरामध्ये सजावट केली जाते आणि या स्नानाचे 7ही नंदध्वजांची मिरवणूक असेल, सिद्धरामेश्वर महाराजांची संपूर्ण यात्रा असेल, या संपूर्ण यात्रेच्या कालावधीमध्ये सोलापूरकरांमध्ये अतिशय उत्साह जो या ठिकाणी होत असतो। आजचा दिवस हा अक्षता सोहळ्याचा असतो। सुरुवातीला नंदीध्वज जे ते मिरवणुकीद्वारे या सिद्धरामेश्वर मंदिराच्या परिसरात आले, त्यानंतर सुगडी पूजन जे आहे ते या ठिकाणी पार पडलं, त्यानंतर संमतीचं पूजन जे आहे ते या ठिकाणी पार पडलं। विशेष म्हणजे यावर्षी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते। त्यांचं आशीर्वचन जे आहे ते सुरुवातीला झालं। जगद्गुरूंचं आशीर्वचन झाल्यानंतर जे हिरपबू आहेत मानकरी आहेत त्यांनी या यात्रेच्या आयोजनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आणि जी 900 वर्षांची परंपरा आहे ती देखील या ठिकाणी वाचून सांगितली आणि त्यानंतर अक्षता वाचन जे आहे ते मानकरी तम्मा शेटे यांनी सध्या संपन्न झालेला आहे। अभूतपूर्व असा उत्साह, अभूतपूर्व असा सोहळा सध्या सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नेते मंडळींची सुद्धा उपस्थिती आहे। आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।